काय त्रास होता ते सांगा. त्रास कसा होता? त्रास वागता येत नाही, बसता येत नाही. त्या खोब्याला पण मार लागलाय आणि मणक्याला पण चालतं होतं. डोकं तिकडे पाय इकडे, डोकं तिकडे करू. रिक्षावाला उडून पळून गेला. पिलेला होता. कधी शिकून ते मागच्या बुधवारी काय 8 दिवस हे 31 डिसेंबर होतं काय? हा हा काय करू, कसं करू? डोकं तिकडे पाय इकडे कर. राहिलं कुठे बोलले? वीजगाव आणलो रे मला. फालतू बोल. आधीचा गॅप होता ना, आधी काही गॅपचा त्रास? हो, ते सेट झालं होतं सर. सर का इकडे माहिती जातं. सर का इकडे खाली सर का सेट झालं होतं. आधी व्यवस्थित काम धंदा करत होतो मी. आधी तर दुखत, आधी दुखलं. हा हे दुखलं का? हा इकडे काही दुखत नाही. इकडे बघा, तुमच्या कमरामध्ये इकडे 4थ्या 5व्या आणि 6व्या मध्ये गॅप आहे. अच्छा. आणि या ठिकाणी गॅप पडून भरपूर दिवस झालेले. पण तुमचं यावेळेस झटका बसला, कमरावरती पडले, त्याच्यातलं जे कार्टिलेज आहे बऱ्यापैकी फाटून बाहेर आलं. गादी बाहेर आल्यामुळे ही नजबली गेली. ही जी कमरामध्ये बऱ्यापैकी सूज वाढली, इकडे चमक वाढली. ही जी नस खुब्यात जाते, मांडी जाते, गुडघ्यात जाते, पोटीत जाते, टाचत जाते. म्हणून कमरापासून तुमचा डावा पाय दुखतो, जड पडतो, कळ लागते, मग येतं. उठले झोपून उठले वाकड वाकड चालतं. आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याचा जर MRI केला, बरेच डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन सांगतील. तसं काही करायची गरज नाही. मी सांगतो तेवढं खरं, तुम्हाला एकदम ओके करून. याला इथून पुढे नियम आहे, फालतू झोपणं बंद, वाकून वजन उचलणं बंद, बिना बेल्टचा प्रवास करणं, काम करणं बंद. 30 डिग्रीत बसायचं आणि झोपायचं नाही. आंबट वाटतं थोडे दिवस, म्हणजे 15 दिवस खायचं आहे. त्याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण 20% प्रॉब्लेम तुमचा मरेपर्यंत राहणार. म्हणजे या दिवशी तुम्ही लिमिटपेक्षा जास्त वजन उचललं, चुकीची हार्ड वर्कआउट मध्ये आलं, बिना बेल्टचा प्रवास केला, हा त्रास तुम्हाला परत परत होईल. नियम पथ्य लक्षात ठेवणं गरजेचं. तुम्ही ज्या दिवशी नियम पथ्य तोडले, तुम्हाला हा त्रास परत होणार. जसा एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तो आयुष्यभर असतो, तसा मनकेचा आजार एकदा लागला तो आयुष्यभर असतो. तुम्ही ट्रीटमेंट घेऊन पण नियमात राहायचं. म्हणजे नियमच नाही समजले, ट्रीटमेंट घेऊन उपयोग नाही. बरोबर. असं पूर्ण पाहतो. छातीवरती उचलायची, दोन्ही हातात उचलावरती छाती खाली उचलावरती, दोन्ही छाती सेम उचलायची. उचलावरती जा खाली, आता उचलावरती जा खाली, उचलावरती जा खाली, उचलावरती जा खाली, उचलावरती हात खाली बघा, मागे सुजित